पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित बंधू भगिनींनो, सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही इथं आहात. पावसाची तमा न बाळगता इथं उपस्थित आहात. बऱ्याच लोकांनी पावसाची उपमा केली, पण ज्या ज्या वेळेला पाऊस पडला त्या त्या वेळेला क्रांती झाली. शरद पवार साताऱ्यामध्ये पावसामध्ये भिजली आणि सरकार गेलं. आज या हिंगणघाटमध्ये पावसाची परीक्षा नव्हे तर या सरकारला परिवर्तन करण्याची निर्नांदी ही आज या इथं होते आहे. स्मार्ट मीटर जर जाईल पण सरकार पण घालवण्याची तयारी आजपासून करण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे. अतुल वांदेलेने आपल्या सर्वांना निमंत्रित केलं. फार मोठ्या ताकदीने तुम्ही आलेला आहात. अतुलने आज सगळ्यांचाच वांदा केलेला आहे. MSCBच्या अधिकाऱ्यांचा पण केला आणि इथल्या आमदाराचा पण केला. मी मगाशी सांगितलं, मी अध्यक्ष झाल्यानंतर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. जिल्ह्याचे दौरे करत असताना अनेक लोकांनी तक्रारी केल्या की स्मार्ट मीटर हे आमचा अन्याय करणार आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली. मी अभिमानाने सांगेन की महाराष्ट्रातलं हे आंदोलन सर्वात जास्त मोठं कुठे झाले असेल ते तुमच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय, आंबेडकर चौकात होतंय, याचा अभिमानाने उल्लेख करेन. आणि मी आज सांगतो, या आंदोलनाची धग एवढी वाढेल की या आंदोलनाचा धसका घेऊन राज्यामधल्या असलेल्या या सरकारला स्मार्ट मीटरचा विचार करावा लागेल, हा इशारा देण्यासाठी आपण इथे सर्वजण आलेलो आहे. मीटरला नाव पण चांगलं दिलंय, स्मार्ट मीटर. मला GSTने पहिले पैसे कधी काढले मला कळले नाही. आता या स्मार्ट मीटरतून आमचे पैसे काढण्याचा धंदा चालू आहे. लोकांना जे आवश्यक लागतं त्या गरिबांचे पैसे काढायचे. प्रत्येक वस्तूतून GSTतून पैसे काढले, आमचा खिसा खाली केला. आम्हाला कळला नाही, आम्ही विरोध केला नाही. आता वीज लागते, त्या विजेच्यासाठी स्मार्ट मीटर केलं, ज्याचा अतुलजींनी फार मोठ्या विस्तृतपणे सांगितलेलं आहे. हे आम्ही म्हणत नाही. एक गरीब बाई, मोलमजुरी करणारी बाई इथं वरती येऊन स्वतःहून आली. तिला निमंत्रित केलं नव्हतं. ती हे सांगायला आली, हा मोर्चामध्ये मी आले आहे, मला 200 रुपये मिळत आहेत हो, आणि मला 7 ते 8 हजार बिल येत असेल तर तुमचे ह्या ठिकाणच्या असल्या सरकारला मला इशारा देत आहे. मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 48,000 कोटी थकबाकी आहे, म्हणून सरकारच्या वतीने आम्ही ती भरतो. एका बाजूला तुम्ही पैसे भरता आणि दुसऱ्या बाजूला गरिबांच्या खिशातून पैसे काढण्याचा नीचपणा ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. त्या बाईने कुठून 8,000 आणायचे? एकाला 54,000 बिल, एकाला 36,000 बिल. अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर अधिकारी सांगतो माझं काय नाही, आता हे कनेक्शन मुंबईला आहे, तुम्ही पहिले पैसे भरा नाही तर तुमचं मीटर बंद होईल. हे टेलिफोन सारखं आहे. पैसे भरले नाही की तुमचा मोबाईल स्विच ऑफ होतो. तसं या मीटरला दर महिन्याला पैसे भरले नाही तर तुमचं मीटर डाऊन होणार आहे. अनेक प्रश्न आहेत. या संदर्भामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आम्ही कोणावर जबरदस्ती करणार नाही, आम्ही विश्वासात घेऊन काम करू. लोकांना हे मीटर काय योग्य हे समजून सांगू. म्हणजे तुमचे हरामखोर अधिकारी तिथे कशाला जात आहेत? घरामध्ये नसताना तो कर्मचारी जातो आणि त्या असलेल्या मायमौलीला धमकी देतो आणि ते ऐकलं नाही तर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो. आणि पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलीस सांगतायत तुम्ही शासकीय कामामध्ये अडथळा आणला तर तुमच्यावर कारवाई करू. घर माझं
कोणाला येऊन द्यायचं का नाही द्यायचा अधिकार माझा, पण त्या अधिकाराला जर तुम्ही शासनाचे अधिकारी जबरदस्ती घुसत असाल तर कायद्याची तरतूद पण अशी आहे की लोकांच्या संमतीशिवाय जर एखादी उपक्रम राबवण्यासाठी अधिकार गेला तर त्याच्यावर कोर्टामध्ये केस टाकली पाहिजे, पोलीस केस टाकली पाहिजे. मी आज अतुलजीला सांगेन, जबरदस्ती जो जो घरी येण्याचा प्रयत्न अधिकारी करेल त्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, आणि त्या पोलीस स्टेशननी तक्रार घेतली नाही तर वरती लेखी ऑनलाईन कंप्लेंट करा. आता ऑनलाईनचा पण प्रश्नच आहे, सामान्य माणसाला ऑनलाईन कळत नाही. मी पोलिसांना सांगणार आहे, मगाशी सुलतानपूरच्या आमच्या महिला इथं वरती आल्या होत्या. काय मागणी आहे? 21व्या युगामध्ये जग चाललं आहे, देश चाललेला आहे, आणि 21व्या युगामध्ये देश चाललेला असताना आमच्या मुला मुलींना, माझ्या माय बापीला रस्त्यावरून जाताना त्या ठिकाणी चिखलातून आणि त्या पुलातून जीव धोक्यात घेऊन जावं लागतं. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं होतं की आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पूल बांधून देतो, पण आमच्या 48 महिलांवर गुन्हे दाखल केले गेले. हे पोलिसांच्या ह्या तुमच्या सिनियरला एकच प्रश्न विचारतो, एखादी बाई माझ्या घरी असताना जर अधिकारी कर्मचारी जबरदस्ती मीटर लावायला गेला तर तुम्ही ती तक्रार दाखवून घ्यायची धाडस दाखवणार आहे का? मी अतुलजीला सांगेल, त्या पुलाच्या संदर्भात 1 महिना फक्त अधिकाऱ्याला देतो, 1 महिना, आणि 1 महिन्यात त्यांनी जर हा निर्णय घेतला नाही, त्या पालकमंत्र्यांनी बाकी कोणी, तर त्या सगळ्या अधिकाऱ्याला उचलून मी स्वतः येईल, त्या पुलामध्ये घेऊन जाण्याची ताकद सुद्धा आपण दाखवून देऊ, अशा प्रकारचा निर्णय घेऊ. साले समजतात काय हो? सत्तारूढ पक्षाचे सगळे गुलाम झाल्यागत काम करायला लागलेले आहेत. गरिबांच्यावर गरिबावर केस टाकण्याचा प्रयत्न करतात, 100 केसेस होऊन द्या, पण सामान्य माणसासाठी केस केली तर ती अभिमानाने स्वीकारायची ताकद सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवली पाहिजे. पण मी आज या व्यासपीठावरून सांगतोय, जे कोण PWDचे जिल्हा परिषदेचे जेवढे अधिकारी आहेत त्या लोकांना कल्पना देतोय, जरा 1 मिनिट थांबता का रे? मी 1 महिन्याची मुदत देतोय. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या पुलाचा निर्णय झाला नाही, जो संबंधित PWDचा जिल्हा परिषदेचा जो अधिकारी असेल, खासदार साहेब तुम्ही आणि मी आणि अतुल वांदिले, त्या अधिकाऱ्याला गाडीत घालायचं, पूल होत नाही तोपर्यंत त्याला तिथंच बसवायचं. आणि काय कोणाला समजायची धमकी समजा, काही समजा, पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. त्या अमरावतीला परवाच्या दिवशी घटना घडली हो, काल 3 बालकं गेली. 2021ला भंडाऱ्याला असंच घटना घडल्यानंतर 10 बालकं गेली. लगेच जाहीर केलं की एक समिती नेमतो. समिती केल्यानंतर उपाययोजना करण्याचे आदेश काढले गेले. आदेश काढल्यानंतर सुद्धा मुलं मरताय. जबाबदार कोण? एका मंत्र्याचा राजीनामा होत नाही, भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घातलं जातं. मंत्र्याचा राजीनामा मागितल्यानंतर सुद्धा त्यांना वाटतं की यांचा राजीनामा घेतला नाही तरी आमचं कोण काही करू शकत नाही. मेलेल्या माणसांनी आता कधीतरी उठायला पाहिजे ना. आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही भीतीखाली आहोत. जोपर्यंत तुम्ही पेटून उठत नाही ना, तोपर्यंत ह्या सरकारची मस्ती उतरणार नाही. या सरकारची मस्ती अशी आहे, तुम्ही मत देऊ न देऊ, हे स्मार्ट मीटरसारखं मत आपल्याकडे फिरून घेतात आणि त्याच्यावर निवडून येतात. आणि निवडून जर आले नाही तर आमदार फोडून सत्ता बनवतात. आणि पैसा हा फक्त त्यांचा अजेंडा आहे, आणि हा पैसा तुमच्या खिशातून जातो. आम्ही शांत बसलेलो आहोत. मला तुम्हाला धन्यवाद देतो. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर एक इतिहास घडला, स्मार्ट मीटर बंद झाला, तर त्याचं पहिलं श्रेय कुठं जाईल अतुलजी, तर ते तुम्हाला आणि ह्या तुमच्या सर्व सहकार्यांना जाईल. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, ही लढाई फक्त मोर्चापुरती मर्यादित ठेवू नका. जिथे जिथे स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये अन्याय होईल
तिथे तिथे आमच्या महिला भगिनीने जावं, वाटल्यात बांगड्या घेऊन ठेवा. घरामध्ये एखादा अधिकारी आला तर त्याला बांगड्या भरा आणि बांगड्या भरून त्याला सांगायचं रक्षाबंधन आलेलं आहे. त्याला म्हणलं तू माझं रक्षा करत नाही, मी तुझं रक्षा करतोय, ही बांगड्या भरून करते. आणि म्हणून ह्या संदर्भामधल्या माझ्या तरुणांना सांगेल, अभी नाही तो कभी नाही. लढाई सुरू झालेली आहे. गरिबांच्या खिशातली पाकिटमारी बंद करायची असेल, अहो GSTतून इतके पैसे तुमचे काढले तरी तुम्हाला कळलं नाही. आम्ही विरोध करत नाही. जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत हे सरकार बदलत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथं आहे, ज्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. देशाने अनेक लोकांना या ठिकाणी बलिदान केलंय. या ठिकाणचा असलेला आदिवासी आंदोलन करतोय. त्यांच्या मुलांना सांगितलं 30 वर्षानंतर तुम्हाला बाहेर जावं लागेल. त्याला खोपट्यामध्ये राहायला जागा नाही, शिक्षण घ्यायचं, पण त्या शिक्षणासाठी तो आदिवासी त्या असलेल्या संकुलात येतो. त्याला सांगतं तू तुला संघटित व्हायचं नाही. अरे हुकुमशाही इथं आणलेली आहे. गरिबांनी न्याय मागितल्यानंतर त्याला दडपलं जातं. आदिवासींनी न्याय मागितला की त्याला दडपलं जातं. विद्यार्थ्यांचे पेपर फुटले की त्याच्यावर आवाज उठवला की त्याला दडपलं जातं. शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही की त्याला दडपलं जातं. कोणाला दडपण्याचा प्रयत्न होतो तरी आम्ही त्याच्यावर आवाज उठवण्याच्या बाबतीमधला एकत्र होऊ नये म्हणून हे हुकुमशाही जन्माला आलेली आहे. आणि या हुकुमशाहीच्या विरोधात जोपर्यंत क्रांती होत नाही तोपर्यंत निर्णय होत नाही. आज ठाम निर्णय घेऊया. आज सुरू केलेली लढाई ही विजयाच्या माध्यमातून करून घ्यायची आणि ही लढाई जिंकायची, अशा पद्धतीने भूमिका घेऊन अतुलजी तुम्ही केलेल्या ह्या कार्याला जनतेने साथ दिलेली आहे. असंच लढत राहा. एक दिवस असा येईल 2029ला जनतेमधून लोकांसाठी लढणारा आमदार अतुलजीला करायचा, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण निर्णय घ्यावा. आणि त्याला आमची साथ देणारा खासदार आहे, तो वाघापर्यंत बोलतो. वाघावर बोलण्याचं धाडस पण लागतो. आमच्या अंबरकाळीने सांगितलेलं आहे, वाघ आम्हाला इतक्या लोकांचा बळी घेतला. आता अनेक टायगर मिशन बघतोय. आता हे टायगर मिशन तुम्ही करायचंय. आणि हा अमर काळे आमचा खासदार म्हणून सगळीकडे फिरत असतो. अनिल बाबू आहेत. आपण एकत्रितपणे ह्या असलेल्या विदर्भातला अनेक पाण्याचे प्रश्न, पाऊस नाही, अनेक गोष्ट आहे, लोक पिचलेली आहेत, विरोधक आहेत, युवकांचे. आता आम्ही 27 तारखेला मोर्चा काढतोय. या 27 तारखेला राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारमध्ये भरती प्रक्रिया बंद झालेली आहे. आमची मुलं शिकली, ग्रॅज्युएट झाली, पदवी घेतली, पण सरकारी नोकरी मिळत नाही कारण सरकारी भरती बंद झालेली आहे. अरे सरकारच्या दारामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू झालेली आहे. आमचे पोलीस बांधव इथं आहेत. खरं म्हटलं तर त्यांनी सांगावं, ज्या पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण पोलिसांची जागा असावी लागते ते निम्मे पोलीस अख्ख्या पोलीस स्टेशनचं काम करतायत. लोड वाढलाय. आमची मुलं अकॅडमीमध्ये जात आहेत की आज ना उद्या पोलीस भरती होईल. 36 वर्ष झाली तरी त्या पोलिसांची भरती होत नाही. वय जातं. आणि ह्या असलेल्या सरकारने कायदे असे केले की या देशामध्ये लेबर लॉ असा आणला की त्या लॉ मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला, कुठल्याही आमच्या युवतीला, युवकांना कायम स्वरूपाची नोकरी राहणार नाही. म्हणून 27 तारखेला आम्ही मोर्चा काढतोय. एक लढाई शेतकऱ्यांसाठी केली, कर्जमाफीसाठी केली, त्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला. एक लढाई आता परत लाडक्या बहिणीसाठी परत करावी लागणार आहे. 1 कोटी असलेल्या महिलांची नावं रद्द केली आणि सरकारने ते पैसे वाटले निवडणुकीसाठी सरकार तिजोरीतून. त्याचा सुद्धा आता आलेख देता येत नाही, त्याचा हिशोब देता येत नाही. आणि आता पुढची लढाई करणार आहे ती बेरोजगार युवकांसाठी आणि युवतीसाठी. 27 तारखेला विभागावर मोर्चे निघतील आणि जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सांगू की या ठिकाणी असलेले औद्योगिक क्षेत्र असेल, या ठिकाणी असलेला MIDC असेल, या ठिकाणच्या असलेले सरकारी कार्यालय असेल, जेवढ्या जागा आहेत तेवढ्या भरण्याच्या बाबतीमधला निर्णय घ्या
नाहीतर तुमच्या खुर्चीला सुद्धा सुरंग लावण्याचा प्रयत्न हा जेनजी आमचा राष्ट्रवादीचा शरद पवार पक्षाच्या माध्यमातून करण्याशिवाय राहणार नाही, हाच इशारा इथं देण्यासाठी आलेलो आहे. म्हणून पावसाने आशीर्वाद दिला, पण शरद पवार पावसात भिजले, राज्याचं सरकार गेलं, आपण आलो. आज या पावसातून स्मार्ट मीटर तर जाईलच जाईल, पण हे सरकार पण जाईल. म्हणून हा इशारा देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि शब्द देतो, अतुलजी हे मीटर जोपर्यंत तुमच्यावर अन्याय करणारं बंद होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबवू नका. त्या पुलाचं काय करायचं ते 1 महिन्यानंतर बघू. त्या अधिकाऱ्याला वाटलं की काळजी घ्यावी, पोलिसांना मी विनंती करेन, पोलीस आमचेच आहेत, त्यांना विनंती करेल की त्यांनी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये याची जबाबदारी घ्यायची असेल तर त्या अधिकाऱ्याने आणि त्या राज्य सरकारने या ठिकाणची शक्तिपीठला 1-1 लाख कोटी देण्याऐवजी माणसाला जोडणारा पूल केला तर मला वाटतं ते योग्य होईल. आणि मला वाटतं की ते जर केलं नाही तर महिनाभरानंतर परत आम्ही येऊ, त्याची दिवाळी कशी साजरी करायची ते आम्ही करू, हा इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.